नमस्कार। तर तुम्हाला दीपावली पाडव्याच्या म्हणजेच बलिप्रतिपदेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। दिवाळी कशी झाली तुमची? मस्त मजेत झाली ना? तर आपला चॅनलवरती मी दिवाळीचा पूर्ण व्लॉग अपलोड केलेला आहे। कोणी पाहिला नसेल तर लगेच जाऊन पहा आणि छान छान कमेंट पण करा। हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सर्वांना। तर सकाळ सकाळ वातावरण पहा तुम्ही, थोडंसं ढगाळ आहे। तर मस्त हवा सुटलेली आहे। तर सकाळी मस्त चहा घेतला। तर आमचे तिघांचे आता वेगवेगळे कप झालेले आहेत। तर सकाळ सकाळ खूप म्हणजे खूप कामांची गडबड असते आणि मला असं किचनमध्ये काही असं खराब झालेलं असेल तर अजिबात करमत नाही। तर आता दिवाळीचं फराळ वगैरे बनवून सारखं किचनमध्ये काम असायचं, त्यामुळं मिक्सर खूप खराब झालेला होता। तर आता क्लीन करायचं मिक्सरचं काम थोडंसं कठीणच असतंय। तर मग मी हा छोटासा ब्रश घेतला आणि त्याच्या साहाय्याने आता त्याला व्यवस्थित क्लीन करून घेत आहे। तुम्हाला पण मिक्सर साफ करायचं जरा टेन्शन येत असेल तर असाच ब्रश घ्यायचा छोटासा आणि त्यामध्ये थोडंसं तुम्ही निरमा पावडर घेऊ शकता किंवा साबण घेऊ शकता। तर अशा पद्धतीने त्याला व्यवस्थित क्लीन करू शकता। तर कधी कधी काय होतं, पाण्यामध्ये जर मिक्सर घातला तर बंद पडायची पण भीती असते। त्यामुळं अशा पद्धतीने क्लीन करत चला आणि मग त्यानंतर व्यवस्थित त्याला एका फडक्याच्या साहाय्याने पुसून घ्यायचं आणि फडकं थोडंसं वल्ल करायचं, जास्त पण नाही, आतमध्ये पाणी वगैरे जाऊ नये याचं जरा लक्ष ठेवायचं आणि अशा प्रकारे व्यवस्थित क्लीन करायचं। तर किचनमध्ये खूप सारा पसारा झाला होता, तर तो सगळा आवरून घेतला आणि मग हळूहळू सगळं आवरावर चालूच होती माझी। तर आज पाडवा आहे, तर पाडव्याच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। तर तुम्हाला माहिती आहे का पाडवा का साजरा केला जातो? तर दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी दिवाळी पाडवा येत असतो, म्हणजेच बलिप्रतिपदा। यामागे एक प्राचीन कथा आहे। दैत्यांचा राजा म्हणजे राक्षसांचा राजा बळीराजा हा खूप दानशूर होता आणि खूप बलवान पण होता। पण त्याला आवर घालण्यासाठी श्री विष्णूंनी वामन अवतार धारण केला। बळीराजाच्या अपेक्षा वाढतच चालल्या होत्या। त्याने सर्व पृथ्वीवर विजय तर मिळवलेलाच होता आणि त्याला आता स्वर्गावर पण विजय पाहिजे होता। म्हणून श्री विष्णूंनी वामन अवतार धारण केला आणि त्याच्याकडून दान मागायचं ठरवलं। तर तो खूप दानशूर असल्यामुळे तो कसलाही विचार न करता लगेच दान करून टाकायचा आणि मग श्री विष्णूंचा वामन अवतार असल्यामुळं त्याला एवढं काही समजलं नाही आणि मग त्याने विष्णूंनी त्याच्याकडे 3 पायाची भूमी मागितली। तो कसलाही विचार न करता लगेच तयार झाला। त्यानंतर विष्णूंनी अचानक मोठं रूप धारण केलं आणि 2 पायांचं दान झाल्यानंतर 3रा पाय कुठे ठेवू असं विचारल्यावर बळीराजाने लगेच आपलं डोकं पुढं केलं। तर विष्णूंनी तिच्या डोक्यावरती पाय दिला आणि बळीला पाताळामध्ये नेऊन घातला। पण तिथे गेल्यानंतर सुद्धा त्याच्या दान करायच्या सवयीमुळे श्री विष्णूंनी त्याला पाताळामध्ये राजा करून टाकलं। तर हे सर्व पाहून लक्ष्मी विष्णूंवर खूप प्रसन्न झाल्या आणि त्यानंतर त्यांनी विष्णूंचं औक्षण केलं। तेव्हापासून आपण दीपावली पाडव्याला आपल्या पतीचं औक्षण करतो, जेणेकरून आपल्या नवऱ्यावर कुणाचीही वाईट नजर पडू नये, आपल्या नवऱ्याची नेहमी समृद्धी होत राहावी आणि कोणतीही निगेटिव्ह एनर्जी त्यांच्या जवळ येऊ नये आणि नेहमी निरोगी राहावे आणि आपली आयुष्याची साथ अशीच राहावी, म्हणून सर्व स्त्रिया आपल्या नवऱ्याचं पाडव्याच्या दिवशी औक्षण करतात। तर आता दिवाळी झाली, पण दिवाळीमध्ये सर्व काही ज्वेलरी वगैरे बरंच काही सामान बाहेर काढलं होतं। तर हे मी बाहेर राज्यात राहत असल्यामुळं तर असं गळ्यामध्ये घालायचे मंगळसूत्र वगैरे कधी कधी अचानक तुटतं, तर त्यामुळं मी दोरा वगैरे सगळं माझ्याकडे ठेवलेलं आहे। तर हे छोटंसं मंगळसूत्र मला लई दिवसाचं गाठायचं होतं, पण ते काय टाईमच भेटला नाही। तर आज दीपावली पाडवा असल्यामुळे कारभारांचं औक्षण करायचं होतं। तर पृथ्वीला पण लगेच त्याचं जसं बाबांचं आहे तसंच त्याला पाहिजे असतं, तर मग त्याला पण मस्त छान ड्रेस घातलेला। तर हा ड्रेस त्याच्या वाढदिवसाला घेतलेला होता त्याच्या आजीनी। तर तो कन्फ्यूज होता की हा धोती पॅन्ट घालू की ही दुसरी पॅन्ट घालू। तर शेवटी अशा प्रकारे
पृथ्वी तयार झालेला आहे. तर कसा दिसत आहे कमेंट नक्की करा. तर मी आता औक्षण करायसाठी ताट वगैरे रेडी केलेलं आहे आणि मी पण तयार झालेली आहे. तर कारभारी तोपर्यंत आवरत आहे, तोपर्यंत मी त्यांच्यासाठी आसन बनवून घेत आहे. तर मला सांगा, तुम्हाला माझे कॉमेडी व्हिडिओ जास्त आवडतात की व्लॉग जास्त आवडतात? तर कमेंट नक्की करा. तर आता कारभाऱ्यांचं पण आवरून झालेलं आहे आणि आता मी त्यांचं औक्षण करणार आहे. तर आमचा छोटा पुढारी कसा दिसत आहे टोपी घातल्यानंतर? तर तुम्हाला आवडला का? तर त्याची ॲक्शन पाहिली का? खूप वेगवेगळ्या त्याच्या ॲक्शन चालू असतात. तर त्याला थोडीशी सर्दी आणि खोकला चालू झालेला आहे. तर त्यामुळं आता थोडंसं खोकला वगैरे त्याला येत आहे मध्ये मध्ये. आयुष्यमान हो.
ज्यावेळेस मी असं फोटो वगैरे काढत असते ना, तर पृथ्वीला अशी मध्ये मध्ये लुडबुड करायची असती. चला आता साडी घालून झाली, मेकअप करून झाला, पण आपलं जे बायकांचं घरातलं काम आहे ते काही संपत नाही. तर काल आलेल्या फ्रीजमध्ये भाज्या तशाच पडून होत्या. मग मी लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाची सुरुवात करायची होती. तर भाजी नेसायला घेतली. तर मी शेपूच्या भाजीमध्ये डाळ टाकत असते. तर मला डाळ टाकल्याशिवाय भाजी आवडतच नाही. तर मी नेहमी भाजीमध्ये डाळ टाकत असते. तुम्ही टाकता का? तर मी भाजीला डाळ टाकत होते तोपर्यंत पृथ्वीने बघा आता हे काय करून ठेवलेलं आहे रांगोळीचं. पृथ्वीमुळं आहे ना, मला कोणत्याच वस्तू अशा वरती ठेवता येत नाही. थोडं काही वरती ठेवलं का तो त्याचा सत्यानाश करून टाकत असतो. तर आता हे बघा सगळे कलर कसे मिक्स करून टाकलेले आहे त्यांनी. तर मग आता ते सगळं साईडला ठेवलं आणि पहिलं भाजी नेसायला घेतली. तर एखादं काम जर पेंडिंग ठेवलं ना, तर ते तसंच राहतं आणि मग भाज्या तशाच ठेवून ठेवून खराब होऊन जातात. तर मी पहिल्या पालेभाज्या करून घेत असते आणि मग इतर भाज्या पाहत असते. तर शेपूची भाजी मला पण आवडते आणि आम्हाला सर्वांनाच आवडते. तर म्हटलं आज शेपूचीच भाजी करावा. तर मग पालेभाज्यांचं कसं असतं, लगेच सुकून जातात आणि एकदा सुकून गेल्या की त्यांना खायला काय म्हणजे मजा येत नाही आणि एकदम चव पण खूप वेगळीच लागते. त्यामुळं पालेभाज्या नेहमी ताज्याच खात चला. तर एवढ्यात 4-5 दिवसापासून म्हणजे एक आठवड्यापासून खूप धावपळ चालू आहे. दिवाळीचं फराळ, दिवाळीची शॉपिंग आणि खूप म्हणजे खूप नुसती गडबड चालू आहे. फराळ बनवायला तर 4-5 दिवस गेले आणि त्यामुळं बाकी कामांकडे पण दुर्लक्ष होतं. तर मी आता पटपट भाजी करून घेत आहे आणि मला अजून चपात्या पण बनवायच्या आहेत. तर इकडे बँगलोरमध्ये भाजीपाला व्यवस्थित भेटतो. म्हणजे ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये भाज्या आहेत त्या भाज्या इकडं बऱ्यापैकी भेटून जातात आणि इथं इतक्या वेगळ्या वेगळ्या पण भाज्या असतात ना. मी कधी जर मार्केटमध्ये गेले तर तुम्हाला दाखवेल. तर तुम्हाला सांगते, मी ज्यावेळेस 2 वर्षापूर्वी 2-2.5 वर्षापूर्वी कोलकात्याला होते ना, तर तिथे इतक्या वेगळ्या पालेभाज्या मिळायच्या की बस. आणि शेपूची भाजी तर अशी ग्रॅमवर घ्यावं लागायची, वजनावर. आपल्या इकडं कसं भाजीची गड्डी भेटते, इथे बँगलोरमध्ये पण भाजीची गड्डी भेटते. तर कलकत्त्याला भाजी डायरेक्ट असं मी विचारलं का अशी नेसून ठेवलेली असायची आणि डायरेक्ट ते सांगायचे इतक्या इतक्या रुपयाला इतकी इतकी ग्रॅम अशी घ्यावी लागेल तुम्हाला. आणि आपल्याकडं नाही का हरभऱ्याची भाजी पण अशी खुडलेली आपण खुडून घेत असतो वावरातून, तर ती भाजीसुद्धा तेथे ग्रॅमवरती मिळायची. तर मी काही घेतली नाही, कारण गावाकडं आल्यावरती खायला मिळत असते. तर ज्या गोष्टी आपल्याकडे इझिली अवेलेबल होतात त्या मी जास्त करून पैसे घालून घ्यायच्या भानगडीत काही पडत नाही. तर चला आपली भाजी आता इथे जवळजवळ तयार झालेली आहे. तर मी दिवे लावून घेत आहे. अंधारावर नेहमी प्रकाशाचा विजय आणि असत्यावर नेहमी सत्याचा विजय व्हावा आणि जे प्रामाणिक कष्ट करत आहेत त्यांना सर्वांना त्यांच्या कष्टाचं फळ मिळावं. काय झालं? हे बंदूक खराब झालेली आहे ना, तुटली ना. तुटली का? एक दिवस झाला का आणलेली? लगेच तोडली ना? हे मला असं होतं ना, असं हे बंदूक जास्त खराब झालेलं आहे ना. मग एवढं मला असं दुकानात असलं जायला असतं ना यायला. दुसरी आणायची ना? लय हुशार आहे तू. तर पृथ्वीचं असं नेहमी काही ना काही चालू असतं. त्याला एखादी नवीन वस्तू आणली का ती पहिली त्याला तोडून टाकायची असती, पण त्याचा हट्ट काही संपत नाही. तो एकदा एखादी वस्तूचा ध्यास धरला ना, ती पाहिजेच असं चालू असतं. पण मुलांचे जास्त पण हट्ट पुरवले नाही पाहिजेत, जेणेकरून त्यांना आत्ता जास्त हट्ट करायची सवय लागली ना, एकदा मोठे झाले ना, तर त्यांना कोणत्या गोष्टीला नाही म्हटलं की त्यांना अजिबात सहन होत नाही. त्यामुळं मुलांना थोडंसं नाही म्हणायला पण शिकत जायचं, जेणेकरून ते जास्त हट्टी होणार नाहीत. तर आता एक वस्तू आणली की तो दुसऱ्या दिवशी लगेच तोडून टाकतो. तर त्यामुळं आम्ही जास्त करून त्याला काही खेळण्या घ्यायच्या भानगडीत पडत नाही. लईच जास्तच हट्ट झाला तरच घेत असतो. त्याचे इतके नखरे सुरू असतात ना, मी स्वयंपाक करताना त्याला
कंटिन्युअस पीठ खेळायला पाहिजे असतं, नाहीतर काही ना काही चालूच असतं, नाहीतर काही ना काही किचनमध्ये येऊन मला हे दे ते दे चालूच असतं. म्हणजे मी स्वयंपाक करत असताना त्याला सारखं बिस्किट दे हे दे असं चालू असतं. मग मी त्याला कंटिन्युअस बोलत असते, सारखं बिस्किट खाण्यापेक्षा चपाती भाजी खाल्लेली बरी. तर लगेच तोंड फुगून बसत असतो. पण मी त्याला बोलत असते, स्वयंपाक मी तुमच्यासाठीच केलेला आहे ना, मग सारखं बिस्किट कशाला पाहिजे. तर त्याचे काही ना काही नखरे चालूच असतात. तर त्याला थोडंसं खवळून मी त्याला गप्प करत असते. तर थोडंसं पुरण उरलेलं होतं, तर मग त्याची छोटीशी पोळी बनवून घेतली. तर आता या दोघांनी काही खाल्ली नाही, तर ती पोळी मीच खाल्ली. तर असं ताट मी पृथ्वीसाठी छोटंसं रेडी करत असते, कारण त्याची खाण्याची खूप नखरे असतात. कसं दूध पाहिजे तुला? हे पांढरे दूध. हे कसं आहे मग? हे येलो. कसं आहे? येलो. अरे घे पिऊन गपचूप. सर झाली ना तुला? मग घे पिऊन. हळदीच दूध दे. नाही दूध ते फक्त दूध आहे. दूध आहे. हा. सर्दी झाल्यामुळं हळद टाकून दूध दिलं, तर तो हा म्हणायचा मला की हे असं पिवळं पिवळं दूध कमून आहे, पांढरं का नाही, तर पांढरंच दूध दे. हे 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 असं कसं झालंय? येलो येलो. येल्लो का? हा. हळद टाकली ना त्याच्यात. कशाला? तुला सर्दी झाली ना, हा. म्हणून टाकली. काय गड्या. तर असो, सुट्टी असलं ना तर ह्या दोघांचे काही ना काही नखरे चालूच असतात. तर मी अशी रेडी झाली होते. तर मी जास्त काही मेकअप वगैरे करत नाही, मला जास्त मेकअप करताही येत नाही आणि मला जास्त हेवी मेकअप आवडत पण नाही. तर मी अशी सिंपल रेडी झाली होते. तर माझा हा लुक कसा वाटला कमेंट नक्की करा. तरी मंडळी, तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. आणि असंच आपल्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं प्रेम राहू द्या. आणि आपले चॅनलवरती डेली व्हिडिओज येत राहतील, तेव्हा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन पण टर्न ऑन करा, जेणेकरून मी चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल. तेव्हा सर्वांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.